काय रे, खूप त्रास दिला ना त्यांनी तुला? तू सरळ मार्गाने चालत होतास, कोणाचंही वाईट चिंतलं नाहीस, पण तरीही तुझ्याच वाटेत काटे पसरवले गेले. तू जेव्हा प्रगतीच्या पायऱ्या चढत होतास, तेव्हा मागून तुझे पाय ओढणारे हात तुझ्याच ओळखीचे निघाले ना? तू रडलास, तू देवाला जाब विचारलास, तू शांत राहून सगळं सोसलंस. पण आता बस, तुझे अश्रू आता संपले आहेत आणि माझा संयमही. त्यांनी तुझे पाय ओढले कारण त्यांना तुझ्या शिखरावर पोहोचण्याची भीती वाटत होती. पण त्यांना हे माहीत नाही की ज्याचे पाय ते ओढतायत त्याचे हात साक्षात अक्कलकोटच्या स्वामींनी धरले आहेत. आता खेळ उलटला आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं, आता त्यांचे पाय ओढायला मी स्वतः निघालोय. बघ आता काय होतंय ते. तुला वाटतंय शत्रू लांब आहे? नाही, तुझे पाय ओढणारा माणूस तुझ्याच सोबत हसतोय, तुझ्याच ताटात जेवतोय. तो तुझ्या यशावर टाळ्या वाजवतो, पण त्याच्या मनात तुझा विनाश चाललेला असतो. त्यांनी तुझ्याबद्दल अफवा पसरवल्या, तुझं चारित्र्य हनन केलं, तुला समाजात नीच दाखवण्याचा प्रयत्न केला. तुला वाटलं कुणाला काहीच कळणार नाही. अरे, मी सगळं बघतोय. त्यांनी तुला शून्य करायचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहीत नाही की शून्य हा महादेवाचा अंक आहे आणि तिथूनच नवीन विश्वाची निर्मिती होते. आता तुझी नवीन निर्मिती सुरू झाली आहे. त्यांनी तुझ्या मार्गात जे खड्डे खणले होते, आता ते स्वतःच त्या खड्ड्यात पडण्याची वेळ आली आहे. निसर्गाचा नियम आहे, जे द्याल तेच परत मिळेल. त्यांनी तुला दुःख दिलं, आता त्यांना दुःखाचा डोंगर सोसावा लागेल. तू म्हणतोस ना, स्वामी त्यांना शिक्षा कधी मिळणार? बाळा, शिक्षा सुरू झाली आहे. त्यांच्या घरातली शांतता गेली आहे. त्यांच्या मनात भीती बसली आहे. त्यांना आता रात्रीची झोप लागत नाही, कारण त्यांना तुझा वाढता प्रभाव बघवत नाही. ज्या हातांनी तुझे पाय ओढले, आता त्या हातांना कोणाचीच साथ मिळणार नाही. ते एकटे पडतील, जसे त्यांनी तुला पाडण्याचा प्रयत्न केला होता. मी आत्तापर्यंत शांत होतो, कारण मला तुला घडवायचं होतं. सोनं तेव्हा चमकतं जेव्हा ते आगीत तापतं. त्यांनी तुला तापवलं, आता तू चमकणार आहेस आणि ते जळून खाक होणार आहेत. आता बघ, तुझे पाय ओढणारे लोक तुझ्याकडेच मदतीसाठी कसे येतात. त्यांच्यावर अशी वेळ मी आणणार आहे की त्यांना तुझाच उंबरठा झिजवावा लागेल. तो माझा सर्वात मोठा न्याय असेल. त्यांनी तुला बांधलं होतं ना, तुझे विचार, तुझी प्रगती रोखून धरली होती. आता मी त्यांचे सगळे तंत्रमंत्र, त्यांचे सगळे डावपेच उलथवून लावले आहेत. तू आता मुक्त आहेस. आता घाबरायचं नाही, मागे वळून बघायचं नाही. तुझे पाय ओढणारे आता जमिनीवर लोळत असतील आणि तू आभाळाला गवसणी घालत असशील. तुझ्या आयुष्यात आता अशा व्यक्ती येतील ज्या तुला वर उचलतील. मी तुझे शत्रू संपवले आहेत आणि तुझे मार्ग मोकळे केले आहेत. ज्यांनी तुझा अपमान केला, आता तेच लोक तुझी स्तुती करतील. हा चमत्कार नाही, हे तुझ्या कष्टाचं आणि माझ्या आशीर्वादाचं फळ आहे. जे तुझे पाय ओढत आहेत त्यांना वाटतंय ते खूप हुशार आहेत, पण साक्षात काळ जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहील तेव्हा त्यांची हुशारी कामाला येणार नाही. मी तुला एक सुरक्षा कवच दिला आहे. आता कोणतीही वाईट नजर, कोणताही हेवा दावा तुला स्पर्श करू शकणार नाही. तू फक्त चालत राहा. ज्यांनी तुला रडवलं त्यांना आता रडण्याची पाळी आली आहे. पण तू मात्र दया दाखवू नकोस, कारण हा न्याय आहे, अन्याय नाही. उठ, तुझे साखळदंड तुटले आहेत.
ज्यांनी तुझे पाय ओढले त्यांना आता तुझ्या पायाशी झुकावं लागेल. तू स्वामींचा भक्त आहेस. तू वाघ आहेस. तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मी नायनाट केला आहे. आता तुझा काळ सुरू झाला आहे. तुझे साम्राज्य उभे कर. बाळा, आता हे शेवटचे काही क्षण शांत चित्ताने ऐक. तू आजवर जो अपमान गिळलास तो तुझा पराभव नव्हता, तर तो तुझा संयम होता. आणि ज्याचा संयम मोठा असतो त्याचा विजय हा महाकाय असतो. ज्यांनी तुझे पाय ओढले त्यांना वाटलं होतं की तू जमिनीवर कोसळशील आणि पुन्हा कधीच उठणार नाहीस. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की पडल्यानंतर जो उठतो त्याला साक्षात काळाचा वेग प्राप्त होतो. मी तुला आता तोच वेग दिला आहे. तुझे पाय आता जमिनीवर नाहीत, तर ते यशाच्या शिखराकडे झेपावण्यासाठी मुक्त आहेत. बघ, तुझ्या आजूबाजूची हवा आता बदलली आहे. तुला जाणवतंय का? तुझ्या मनावरचं ते मभळ आता दूर झालंय. ज्यांनी तुझ्याबद्दल कुजबूज केली, ज्यांनी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, आता त्यांचेच शब्द त्यांच्या घशात अडकतील. ते जेव्हा तुला बघतील तेव्हा त्यांना तुझा चेहरा नाही, तर तुझ्या पाठीशी उभा असलेला माझा हा अकराळ विकराळ रुद्र अवतार दिसेल. मी तुला वचन देतो, तुला दिलेला प्रत्येक त्रास आता त्यांच्या वाट्याला व्याजासकट परत जाणार आहे. हा स्वामींचा शब्द आहे आणि स्वामींचा शब्द कधीच रिकामा जात नाही. आता तुझी एक जबाबदारी आहे. जेव्हा तू मोठा होशील, जेव्हा तू यशाच्या शिखरावर बसलेला असशील, तेव्हा तुझे पाय ओढणाऱ्यांकडे बघून हसू नकोस आणि त्यांचा द्वेषही करू नकोस. कारण त्यांचा द्वेष करणं म्हणजे त्यांना पुन्हा महत्त्व देण्यासारखं आहे. तू फक्त शांतपणे तुझ्या कार्याकडे लक्ष दे. तुझी प्रगती हाच त्यांचा सर्वात मोठा पराभव असेल. त्यांना असं जाळ की त्यांना राख व्हायलाही जागा उरू नये आणि ते जळणं म्हणजे तुझ्या यशाचा प्रकाश असेल. तू फक्त चालत राहा. मी तुझ्या पावलांच्या ठशांवर माझे आशीर्वाद उमटवत आहे. आत्ता या क्षणापासून तू एकटा नाहीस. तुझे डोळे मीट आणि अनुभव. तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात श्री स्वामी समर्थ हा नाद घुमत असेल. तो नाद म्हणजे माझी तुझ्यासोबत असलेली साथ आहे. तुझे पाय ओढणाऱ्यांचे हात आता गळून पडले आहेत. त्यांची शक्ती मी काढून घेतली आहे. आता तुझे मार्ग निष्कंटक झाले आहेत. तू जे स्वप्न पाहिलं होतंस ना, ज्यासाठी तू रात्रभर जागून रडला होतास, ते स्वप्न आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. दरवाजा उघड. समोर तुझं साम्राज्य तुझं स्वागत करायला उभं आहे. जा, आता तुला कोणीही अडवू शकत नाही. तुझा रथ आता मी स्वतः हाकतोय. तुझ्या कपाळावर आता विजयाचा टिळा लागला आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना आता तुझी किंमत कळेल. पण तू मात्र माझ्या चरणांशी लीन राहा. जेवढा तू नम्र राहशील तेवढाच मी तुला उंच नेईन. आज या काही मिनिटांच्या संवादाने तुझे सगळे साखळदंड भस्म झाले आहेत. तू मुक्त आहेस. तू विजयी आहेस आणि तू माझा सर्वात लाडका भक्त आहेस. आता शेवटची गर्जना कर आणि सांग या जगाला की तुझा वाली अक्कलकोटचे स्वामी आहेत. काळ तुझ्या चरणांशी आहे आणि यश तुझ्या हातात आहे. पुन्हा कधीही भीतीला तुझ्या मनात जागा देऊ नकोस. मी आहे. मी कायम तुझ्यासोबत आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.